आजपर्यंत नेते घोटाळा करायचे आणि जनता मूग गिळून गप बसायची. बघितलं होतं, ऐकलं होतं. आता प्रशासनातले अधिकारी पण 50-50, 60-60, 100-100 कोटींचे घोटाळे करायला लागले. मग नंतर एक गोष्ट लक्षात आली, हे राजकारणी जे घोटाळा करतात हे प्रशासनाच्या मदतीनंच, म्हणजे हे सगळे चोर आहेत. परिस्थिती बघा, जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीपोटी जे शेतकऱ्यांना अनुदान भेटलं होतं त्याच्यामधून 50 कोटी रुपये यांनी मध्येच लाटून खाऊन घेतले. अरे लाजा वाटू द्या. जे प्रशासनामध्ये अधिकारी आहेत, ज्यांनी घोटाळा केला, 4 तहसीलदार, 2 SDM आणि खालचे तलाठी आणि ग्रामसेवक बगलबच्चे, तुम्ही शेतकऱ्याच्या पोटचेच ना. अरे जन्म शेतकऱ्याच्याच घरात झाला ना, त्याच्यानंतरच तुम्ही त्या प्रशासनामध्ये गेलात. लाजा वाटू द्या र. शेतकरी घाम गाळून शेतामध्ये राबून कष्ट करून कमवून खातो, पण ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस त्याला मायबाप म्हणून सरकार मदत करतं आणि ती पण तुम्हाला पुरणार. अरे भाड खाऊन नो सुधरा. जे सरकार तुम्हाला पगारी देतं त्याच्यावर भागत नाही का तुम्हाला? अरे लेकरा बाळांकडे बघा रे तुमच्या, काय काय उत्तर देतील ते आणि कसे जगतील या दुनियेमध्ये. या